नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता तर खालीलपैकी कोणते न्यायालय हे देशातील पहिले डिजिटल कोर्ट ठरले आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच वाशी न्यायालय हे देशातील पहिलं डिजिटल न्यायालय ठरलेलं आहे. आणि आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणत्या पक्षाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेला दर्जा काढून घेतला आहे. तर नुकतेच आता निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचा राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेला दर्जा काढून घेतलेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बरं, मग आता सध्या किती पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे तर सध्या आता 6 पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. आणि ते पक्ष कोणकोणते आहेत तर यामध्ये बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, नॅशनल पीपल्स पार्टी आणि आम आदमी पार्टी या 6 पक्षांना आता सध्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त आहे. तसेच मित्रांनो, येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, हे दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत. मित्रांनो, याआधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षांना 3 निकष पूर्ण करावे लागतात आणि ते 3 निकष कोणते आहेत हे पाहण्याआधी हे सुद्धा नोट करून घ्या. आता नुकतेच निवडणूक आयोगाने मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यामधील तृणमूल काँग्रेसचा, पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा, तर गोवा, मणिपूर आणि मेघालयमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्य पक्षाचा दर्जा काढून घेतलेला आहे. हे पॉइंट सुद्धा नोट करून घ्या. एक्झाम मध्ये मल्टीलायनर प्रश्न विचारताना या मुद्द्याचा उपयोग करून सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आपण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा दिला जातो हे पाहून घेऊया. तर यासाठी 3 निकष आहेत आणि ते कोणकोणते तर पहिला निकष आहे एखाद्या पक्षाने 3 वेगवेगळ्या राज्यात एकूण लोकसभेच्या 2% जागा जिंकाव्यात किंवा लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत 4 राज्यातील एकूण मतांपैकी त्या पक्षाने 6% मते मिळवावीत व लोकसभेमध्ये 4 जागा जिंकाव्यात, अथवा हे देखील त्या पक्षाद्वारे शक्य झाले नाही तर त्या पक्षाने 4 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यात प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळवावा, त्यावेळेस त्याला नॅशनल पार्टीचा दर्जा देण्यात येतो. आता प्रश्न क्रमांक 2 पहा. निवडणूक आयोगाने कोणत्या पक्षाला मेघालय राज्यात राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा दिला आहे. तर नुकतेच आता निवडणूक आयोगाने व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी या पक्षाला मेघालय राज्यामध्ये राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा दिलेला आहे. आता या व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी बरोबरच त्रिपुरा राज्यामध्ये टिप्रामोता पक्षाला, तर नागालँड राज्यामध्ये लोक जनशक्ती पक्षाला राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा देण्यात आलेला आहे. याबरोबरच निवडणूक आयोगाने काही पक्षांचा राज्यस्तरीय म्हणून असलेला दर्जा सुद्धा रद्द केलेला आहे. ते पक्ष सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, आंध्र प्रदेशमधील भारत राष्ट्र समितीचा राज्य पक्ष म्हणून असलेला दर्जा रद्द करण्यात आलेला आहे. याबरोबरच पुद्दुचेरीमधील पट्टाली मक्कलकाची, पश्चिम बंगालमधील रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी, मणिपूरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक अलायन्स आणि मिझोराममधील मिझोराम पीपल्स कॉन्फरन्स स्टेट पार्टी यांची सुद्धा मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. आता एखाद्या पक्षाला राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा कधी देण्यात येतो तर त्या पक्षाने लोकसभा अथवा विधानसभेच्या निवडणुकीत 6% मते मिळवलेली असतील आणि त्या पक्षाचे किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून आलेले असतील, त्याचबरोबर त्या पक्षाने त्याच राज्यातील लोकसभेची 1 जागा जिंकलेली असेल, त्यावेळेस त्याला स्टेट पार्टीचा दर्जा देण्यात येतो. जर त्या पक्षाद्वारे हे शक्य नसेल तर त्या पक्षाने विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा जिंकाव्यात व किमान विधानसभेत 3 जागा प्राप्त कराव्यात, त्यावेळेस त्याला स्टेट पार्टीचा दर्जा देण्यात येतो. आता प्रश्न क्रमांक 3 पहा. 2023 साठीचा आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे. तर आता 2023 साठीचा आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक CR राव यांना जाहीर झालेला आहे. काय नाव आहे यांचं तर कल्याणपुडी राधाकृष्ण राव असं यांचं नाव आहे. आणि आता त्यांना नोबेल पारितोषिकाच्या समतुल्य मानला जाणारा आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार जाहीर झालेला आहे. आता आपण CR राव यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहून घेऊया. तर पहा, CR राव यांचा जन्म कर्नाटकातील हदगल्ली येथे झालेला आहे. त्यांनी 1943 मध्ये आंध्र विद्यापीठामधून गणितात MSc आणि कलकत्ता विद्यापीठातून सांख्यिकीमध्ये MA केलेला आहे. तसेच त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठाच्या किंग्स कॉलेजमधून PhD मिळवलेली आहे. तर 1965 मध्ये केम्ब्रिजमधूनच त्यांनी DSc ही पदवी सुद्धा प्राप्त केलेली आहे. आणि सध्या आता ते वयाच्या 102व्या वर्षी
पेनिसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर एमिरट्स आणि बफेलो येथील युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांना याआधी भारत सरकारद्वारे 1968 मध्ये पद्मभूषण तर 2001 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि याबरोबरच आता हा जो आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार आहे याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. हा पुरस्कार 2016 मध्ये स्थापन झालेला आहे आणि दर 2 वर्षांनी हा पुरस्कार एखाद्या व्यक्ती किंवा टीमला दिला जातो आणि या पुरस्कारामध्ये पुरस्कार म्हणून किती रोख रक्कम देण्यात येते तर $80,000 इतकी रोख रक्कम यामध्ये बक्षीस म्हणून देण्यात येते. आता प्रश्न क्रमांक 14 पहा. युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर नुकतीच आता युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी अलेक्झांडर सेफ्रिन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता जे अलेक्झांडर सेफ्रिन आहेत यांची 4 वर्षासाठी म्हणजे 2027 पर्यंत पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. अलेक्झांडर सेफ्रिन यांची याआधी 2016 मध्ये युएफए चे 7वे अध्यक्ष म्हणून मिशेल प्लॅटिनीच्या जागी निवड करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये प्रथम 4 वर्षाच्या कार्यकाळासाठी बिनविरोध निवडणूक जिंकली होती आणि याबरोबरच आता त्यांनी 2023 मध्ये सुद्धा ही निवडणूक बिनविरोध जिंकलेली आहे. आता प्रश्न क्रमांक 5 पहा. भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलादरम्यान कोप इंडिया हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो तर भारत आणि अमेरिका या देशांच्या हवाई दलादरम्यान कोप इंडिया हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो आणि यावेळेसचा हा 11 दिवसीय युद्धाभ्यास पानागड, कलाईकुंडा आणि आग्रा एअरफोर्स स्टेशनवर आयोजित केला जात आहे. आणि तसेच हा जो युद्धाभ्यास आहे हा प्रथम कधी आयोजित करण्यात आला होता तर हा युद्धाभ्यास प्रथम 2004 मध्ये आयोजित करण्यात आला होता. याबरोबरच याआधी सुद्धा काही युद्धाभ्यास आयोजित करण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, स्लिनेक्स हा युद्धाभ्यास भारत आणि श्रीलंका या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात येतो आणि आता नुकताच हा युद्धाभ्यास कोलंबो मध्ये आयोजित करण्यात आला होता. कोकण युद्धाभ्यास भारत आणि ब्रिटनमध्ये आयोजित केला जातो. फ्रिंजेक्स हा युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्समध्ये तिरुअनंतपुरम येथे आयोजित करण्यात आला होता. दसलिक हा युद्धाभ्यास भारत आणि उझबेकिस्तान या 2 देशांदरम्यान उत्तराखंड मधील पितोरगड येथे आयोजित करण्यात आला होता. धर्म गार्डियन हा युद्धाभ्यास भारत आणि जपान या 2 देशांदरम्यान जपानमधील शिगा प्रांतात आयोजित करण्यात आला होता. तर्कश हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. सायक्लॉन 1 हा युद्धाभ्यास भारत आणि इजिप्त या 2 देशांदरम्यान राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला होता. नसीम अल बहर हा युद्धाभ्यास भारत आणि ओमान या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. ऑस्ट्रा हिंद हा युद्धाभ्यास भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला होता. हरिमाऊ शक्ती भारत आणि मलेशिया या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. युद्धाभ्यास भारत USA, गरुड युद्धाभ्यास भारत फ्रान्स आणि गरुड शक्ती हा युद्धाभ्यास भारत आणि इंडोनेशिया या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. सेबीद्वारे स्थापन करण्यात येणाऱ्या कॉर्पोरेट डेप्ट मार्केट डेव्हलपमेंट फंड मध्ये किती कोटी रुपयांचा प्रारंभिक निधी असेल तर आता सेबीद्वारे कॉर्पोरेट डेप्ट मार्केट डेव्हलपमेंट फंड स्थापन करण्यात येत आहे आणि आता या फंड मध्ये 3,000 कोटी रुपयांचा प्रारंभिक निधी असणार आहे. तसेच या फंड मध्ये म्युच्युअल फंड योगदान देतील आणि या फंड मध्ये वाढ करून हा फंड 33,000 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात येणार आहे. याबरोबरच हा CDMD फंड नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट कंपनीद्वारे प्रदान केलेल्या हमीवर आधारित असेल. आता इथे सेबी विषयी बोललेला आहे तर आता सेबीचा फुल फॉर्म काय आहे तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असा सेबीचा फुल फॉर्म आहे आणि सेबीची स्थापना GS पटेल समितीच्या शिफारसीवरून 12 एप्रिल 1988 रोजी झाली होती आणि त्याला नंतर 1992 मध्ये वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. सेबीचं मुख्यालय कुठे आहे तर मुंबई येथे आहे. याबरोबरच सेबीचे विभागीय कार्यालय कुठे आहेत तर कोलकाता, दिल्ली आणि चेन्नई येथे सेबीची विभागीय कार्यालय आहेत आणि सध्या सेबीच्या अध्यक्षा कोण आहेत तर माधवी पुरी बुच या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. आता प्रश्न क्रमांक 7 पहा. अलीकडे संरक्षण मंत्रालयाने 13 स्वदेशी लिंक्स U2 फायर कंट्रोल सिस्टीमच्या खरेदीसाठी कोणासोबत करार केला आहे तर नुकताच आता संरक्षण मंत्रालयाने लिंक्स U2 फायर कंट्रोल सिस्टीमच्या खरेदीसाठी BEL म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बरोबर करार केलेला आहे. आता ही लिंक्स U2 प्रणाली काय आहे तर ही एक नेव्हल गन फायर कंट्रोल सिस्टीम आहे. आता प्रश्न क्रमांक 8 पहा. कोणत्या देशाच्या संसदेने नुकतेच सेफगार्ड मेकॅनिझम अमेंडमेंट बिल 2023 पारित केले आहे तर आता ऑस्ट्रेलिया या देशाच्या संसदेने सेफगार्ड मेकॅनिझम अमेंडमेंट बिल पारित केलेला आहे. आता या कायद्याचा उद्देश काय आहे तर देशातील सर्वात मोठ्या कार्बन प्रदूषकांना उत्सर्जन कमी करण्यास भाग पाडणे हा या कायद्याचा उद्देश आहे. आणि आता या सेफगार्ड मेकॅनिझम अंतर्गत
कोळसा खाणी आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांना दरवर्षी सुमारे 5% उत्सर्जन रोखण्यास भाग पाडले जाणार आहे. तसेच हा जो नवीन कायदा आहे हा ऑस्ट्रेलियामध्ये कधीपासून लागू होणार आहे, तर 1 जुलै 2023 पासून हा कायदा ऑस्ट्रेलियामध्ये लागू होणार आहे. आता प्रश्न क्रमांक 9 पहा. जागतिक आर्मगेडॉन आशिया आणि ओशनेशिया बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद रिकामी जागा यांनी पटकावले आहे. तर आता जागतिक आर्मगेडॉन आशिया आणि ओशनेशिया बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद हे डी गुकेश यांनी पटकावलेलं आहे. आणि डी गुकेश यांनी अंतिम सामन्यामध्ये नोदिरबेक अब्दू सतोरो यांना हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कधी साजरा केला जातो? तर आता हा जो राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन आहे हा दरवर्षी 11 एप्रिल रोजी साजरा केला जातो. आणि हा जो दिवस आहे हा दिवस महात्मा गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2003 पासून साजरा करण्यात येत आहे. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात येते. आणि यावेळेस त्यांची कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे? तर यावेळेस महात्मा फुले यांची 196वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. व्याघ्र प्रकल्पांच्या चांगल्या व्यवस्थापनामध्ये कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने देशात प्रथम स्थान पटकावले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.